महापालिकेच्या जवळजवळ 154 कोटीच्या कामाचं शुभारंभ या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सन्माननीय सुभाषबाबू, सन्माननीय शहराचे नामदार, ज्यांचं महापालिकेवर खूप ऐकायला असतं देवेंद्र आमच्या शहराच्या अध्यक्षा रेणुताई, खासकरून त्यांनी उपस्थित असलेले या महापालिकेचा सचिव शशिकांत नाना, पवार मॅडम आणि महापालिकेचे सगळेच कार्यालय साहेब, मंत्री साहेब आणि सगळेच सन्माननीय वाचडी महापालिकेची टीममध्ये आपण सगळे पत्रकार बोलू. आज आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे की महापालिकेच्या जवळजवळ 154 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ होते. तेव्हा बापू आपण इथंच प्रेस घेतली होती आणि त्यावेळी स्वच्छ सोलापूर हा संकल्प आपण त्या ठिकाणी केला होता आणि त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आवश्यक असणारी सगळी साधनं आपण महापालिकेला निर्माण करून दिली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी घेतली होती. मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की स्वच्छतेसाठी आवश्यक असणारी सगळी साधनं आता आपण महापालिकेला उपलब्ध करून दिलेली आहेत. महापालिकेने त्या स्वतः उपलब्ध केलेली आहे आणि जे स्वच्छ आणि सुंदर सोलापूरचं स्वप्न आपण सोलापूर वासियांना दाखवलं होतं ते आपण पुढे घेऊन जाताना वेगळं होतो. खास करून मॅडम आपल्याला मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देईन. परंतु मी आपल्याला सांगेन की जेव्हापासून आपण महापालिकेमध्ये कार्यालय झाला आहे त्याच्यासोबत आपण जसं कार्यालय झालं तेव्हापासून सोलापूरच्या स्वच्छतेचं काम खूप वेगानं केलं जाताना आपण बघतोय. शहरवासी पण बघतात खूप चांगलं काम या ठिकाणी आपण करतात. आज जवळजवळ एनकाच्या माध्यमातून 39 कोटी रुपयाचे 40 कोटी काम महानगरपालिकेला नागरिक सेवा करून 6 लाख प्रबोधनाचे 24 कोटी लोकशाही अंमल सभेच्या सुधारित 39.39 कोटी नागरी सुधारणा वस्ती सुधारणा 40.60 कोटी जिल्हास्तरीय दलित योजना राज्याच्या लोकांसाठी 1.48 कोटी मियावाकीचं माझ्या वसुंधराचं 30 लाख मनापासून शौचालयाच्या हा सगळ्यात मोठा विषय होता आणि मला वाटतं तो मी स्वतः सगळ्याच ठिकाणी बऱ्याच महापालिकेला शौचालयाला भेट दिली आणि जी परिस्थिती आपण बघितली खूपच बिकट अशी परिस्थिती तेव्हा 10 लाख रुपयाचं महापालिकेच्या शौचालयाच्या दुरुस्तीचं काम हे आता चालू काही ठिकाणी चालू आहे चालू करतो आहे. आणि स्वीपर मशीनचा एक विषय आपल्या दृष्टीने महत्वाचा होता की आपण शहरातले सगळे रस्ते आपण मॅन पाहण्यात आपण स्वच्छता केली. आता एक मशीन आपण त्या ठिकाणी महापालिकेने घेतली त्या शहराच्या रस्त्यांना त्या मशीन स्वच्छ होती आणि आपण सगळ्यांनी निर्णय घेतला होता की रस्ते झाडणारा जो स्टाफ आहे तो जर आपला घरी झाला तर तो आज शहराच्या अंतर्गत भागामध्ये तो काम करेल आणि पुढे आपल्याला स्वच्छ करता येईल. त्या अनुषंगाने आपण ते मशीन खरेदी केलं आणि त्या मशीन खरेदी करत असताना एक आपल्याला गोष्ट लक्षात येते सुरुवातीला मशीनचा खर्च कसा होता या सगळ्या गोष्टी आपण चिंतेत होतो. परंतु मला सांगताना अनुभव होतो की महापालिकेच्या मशीनवर महापालिकेचा महिन्याला 8 लाख रुपये वाचता अलीकडे काम तो होईल. कर्मचारी तरी होतील आणि ते वेगळ्या कामात लागतो वेगळा विषय 8 लाख रुपये अतिरिक्त महापालिकेचे वाचतील अशा पद्धतीचं काम आता या ठिकाणी होतंय आणि तेही काम आपण आता वेळाच्या आजपासूनच चालू असे अनेक कामं या महापालिकेच्या या ठिकाणी शुभारंभ त्या कामाचं होतं. आमच्या शहराच्या तुम्ही आपल्याला असतील सातत्याने या शहराच्या विकासाच्या संदर्भात भूमिका घेऊन
आपापल्या पद्धतीने काम करत असतात, सांघिक काम करत असतात आणि खास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खूप मोठं प्रेम या सोलापूर शहरावर आहे. आजपर्यंत शहरानं काही मागितलंय आणि शासनानं खास करून देवेंद्रजी ते दिलं नाही. अगदी पत्रकार बांधवांच्या पासून शहरातल्या नागरिकांच्या पासून झोपडपट्टीवासियांच्या पासून अगदी सगळ्यांच्यासाठी जे जे काय मागितलं असेल ते सगळं देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं. आणि मला आठवतं की मी पहिल्या दिवशी जेव्हा पालकमंत्री म्हणून आपल्याकडे आलो होतो तेव्हा सगळेजण माझ्या प्रमुख घेऊन आपण आला होता. मला जो प्रश्न विचारला होता मला वाटतं तो प्रत्येक प्रश्न आता मागे लागलेला आहे. उदाहरण सोडलं तर त्याचा प्रत्येक प्रश्न त्याची अडचण नाही आहे. परंतु जो प्रश्न आपण विचारला होता सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तो प्रत्येक प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. व या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगितलं सोलापूर शहराचा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमदाराच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होताना आपण सगळेजण पाहतोय. खास करून सगळ्यात मोठा आपला जो प्रश्न होता विमानतळाचा तो आपल्या शहराचा अस्मितेचा आणि सोलापूरला विमानसेवा चालू झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी शहरातल्या नागरिकांनी आमच्या लोकप्रतिनिधींनी आपण सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला की सोलापूरची विमानसेवा चालू झाली. सुरुवातीला गोव्याला चालू झाली तेव्हा अनेकांनी त्याच्यावर निर्माण केलं की गोव्याला पण जाणार आहे. परंतु आपण म्हणजे गोव्याची विमान सेवा सुद्धा खूप पूर्ण प्रतिसाद गोव्याच्या विमान क्षेत्राला आहे. त्यानंतर मुंबईची सेवा चालू होणार मी गॅरंटीने सांगतो असं एक लोकांनी गॅरंटी दिली तर मुंबईची विमान सेवा चालू झाली. 4 दिवस चालू झाल्यानंतर 7 दिवस विमान सेवा तर शहराची चालू होते. तेव्हा ही विमान सेवा चालू झाली. आता शहराचे बेंगलोरची विमान सेवा आता चालू होते. त्यासोबत आपण शहराचे सांगितलं तिरुपतीला विमान गेलं पाहिजे. आमच्या सोलापूरमधून तिरुपतीची पण विमान सेवा चालू करण्यासंदर्भात कंपनीनं अर्ज केलेला आहे आणि ती विमान सेवा तिरुपतीची विमान सेवा चालू होईल तेव्हा सगळ्यात मोठा जो प्रश्न शहरवासियांचा जो होता विमान सेवेचा तो प्रश्न मार्गी लागताना आपण पाहतो. दुसरा विषय होता आपला शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय होता. समांतर पाईपलाईनचा विषय होता. समांतर पाईपलाईनचं काम पूर्ण झालं. त्यानंतर आपण पातळीच्या जागेचा प्रश्न होता. तिथला वॉटर ट्रीटमेंट विषय होता तो यांना मार्गी लागलाय. त्याचंही काम पातळीने चालू होईल. पण आपण बघितलं की जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या सोबत चर्चा केली तेव्हा मी नागखाली आयुक्तांच्या सोबत चर्चा करत असताना त्यांना विचारलं होतं की जर समांतर पाईपलाईन झाली तर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये किती बदल तुला थोडंसं आपण बघितलं की त्यावेळी काही बदल होणार नाही अशी परिस्थिती आयुक्तांनी मला सांगितली कारण पाणीचं काम झालं पाहिजे. आणि त्यासोबत आणखी काय अडचण आहे की शहराला आपण रोज पाणी देऊ शकतो याच्यासाठी काय करायला लागेल याच्यावर चर्चा झाली. तेव्हा शहरातली अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्था आहे ती खूप 40-50 वर्षांपूर्वीची आहे आणि ती सगळी व्यवस्था नव्यानं करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्या परिस्थितीमध्ये गरजा खूप वाढल्या. पाण्याच्या शहराचा विस्तार झाला त्यामध्ये शहरामध्ये पाण्याची खूप मोठी आवश्यकता या ठिकाणी असते. तेव्हा सगळ्या आपल्या आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तेव्हा खऱ्या अर्थाने शहराची इंटरनल पाण्याची व्यवस्था पण नव्याने केली पाहिजे हा विषय होता. तेव्हा मी माझे मुख्यमंत्री मोदी यांच्याकडे बैठक घेतली असं बापू असतील देवेंद्रजी असतील किंवा उद्या बाबा असतील आणि सगळ्यांनी देवेंद्रजींच्या पाठी लागून आम्ही एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये तात्काळ जर आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी या योजनेला मान्यता दिली परंतु शेवटी खूप मोठी अमाऊंट द्यावा लागत होती. तेव्हा अनेक अडचणी होत्या. त्या सगळ्या अडचणी सुरुवात बँकेचा मान्यता त्यानंतर लागणाऱ्या पैशाची व्यवस्था 200 कोटी रुपयाचे बॉन्ड काढण्यासाठी प्रस्ताव दिलेला ते बॉन्ड काढण्याची प्रक्रिया या सगळ्या प्रक्रिया आम्ही एवढ्या तातडीने केल्या. खास करून आपण बघितलं असतं की प्रशासनाचं म्हणणं होतं या विभागाचे सचिव या विभागाचे किंवा
नगरपालिकेचे अधिकारी आणि आमचे आयुक्त होते त्यांचं म्हणणं किमान 3 ते 4 महिन्यावर टेंडर करायला लागेल, हे सगळ्या बंद करायला लागतील. म्हणून मला सांगायला आनंद होतो की मी पाठीमागा अक्कलकोटची निवडणूक होती त्या दिवशी मुख्यमंत्री वगैरेंच्यासोबत होतो. आम्ही सर्वांना सांगितलं की साहेब महानगरपालिका चालूची निवडणूक लागायच्या आत तुम्ही आमची योजना मंजूर करून आम्हाला टेंडर करण्याची परमिशन दिली पाहिजे, अशा पद्धतीची विनंती केली. त्या दिवशीच माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आम्हा सगळ्याच लोकांनी संकल्प लावला की काही झालं तरी या योजनेचं टेंडर निवडणूक लागण्याच्या अगोदर आपण योजनेची मान्यता निवडणूक लागण्याच्या अगोदर घेऊ. मला माननीय मुख्यमंत्री मोदयांचं मनापासून आभार सांगायचे की वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सचिव असतील, मुख्य सचिव असतील, सगळ्या कमिटी असतील, सगळ्यांना त्यांनी सूचना दिल्या की कसले टेंडर मिळालं पाहिजे. म्हणजे टेंडरला 6 महिने लागले असतील ते टेंडर अधिवेशन झालेल्या दिवसापासून प्रक्रिया चालू झाल्या आणि 7 दिवसात आपण ही सगळी प्रक्रिया कंप्लीट केली. 7व्या दिवशी सगळ्या परवानग्या, सगळ्या मान्यता, निधीची व्यवस्था करून आपल्याला 892 कोटी रुपयाचं टेंडर करण्याची परवानगी पीएससीला मिळालेला आहे. आणि शहराचा पाणी पुरवठा सगळ्यात मोठा विषय होता तो आता मार्गी लागेल आणि ही व्यवस्था उभी राहील, हा सगळ्यात महत्वाचा विषय होता. आणि बापूने आता सांगितलं IT पार्कचा विषय होता. आपण बघितलं की सीएम साहेबांना IT पार्क सोलापूरलाच झालं नाही, मोठ्या संख्येनं तिथला युवक शिकलेला उच्च शिक्षित युवक विस्थापित होतोय. तो पुण्या मुंबईला नोकरीचा मिळताना जातोय. शहराची लोकसंख्या कमी होते आणि अशी भीती निर्माण झाली की अशा परिस्थितीमध्ये आपला बेरोजगार होतोय, हातमा कामगार बेरोजगार होतोय. अशा परिस्थितीमध्ये इथे इंडस्ट्री आली पाहिजे, खास करून IT इंडस्ट्री आली पाहिजे. ही भूमिका गावात सगळ्याच लोकप्रतिनिधींची शहराच्या होती आणि त्यांच्या मागणीनुसार माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शब्द दिला होता की सोलापूरमध्ये IT पार्क होईल. आता त्या IT पार्कच्या जमीन बघितली, IT पार्कचा प्रस्ताव गेला, IT पार्कला मान्यता आली. आता ही सगळी प्रक्रिया आपण पूर्ण झाली आणि सोलापूरमध्ये IT पार्क होण्याचे सगळे मार्ग आता रिकामे झालेले आहेत. तेव्हा IT पार्क शहरामध्ये त्या ठिकाणी होतोय. त्यासोबत आपण बघितलं की शहरातील खूप छोटे मोठे प्रश्न आहेत. त्या प्रश्नासोबत खास करून MIDC परिसरातला रस्त्याचा विषय हा शहराचा महत्वाचा विषय होता. खास करून मोठींना मी मनापासून त्याचं कौतुक करेन की सातत्याने या शहरातल्या त्या भागातल्या रस्त्याची नेहमी अवस्था होती. त्या रस्त्यासाठी 55 कोटी रुपयाचा निधी म्हणजे त्यात DPDCचा काय असेल, महापालिकेचा काय असेल आणि 75% पैसे शासनाने द्यावे अशा पद्धतीचा विषय त्यांनी मांडला होता. त्यालाही आता मान्यता मिळालेली आहे. पण 55 कोटी रुपयाचे रस्ते MIDCच्या परिसरात होती होता. आणि त्यासोबत खूप छोटे मोठे विषय आहेत. आता मी सगळ्या विषयात बोलणार, परंतु शहराच्या विकासाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या गोष्टी या निमित्ताने करताना शासनाने आमचे सगळे लोक आपण बघतोय. झोपडपट्टीमुक्त शहर झालं पाहिजे याच्यासाठी नवरोत्थानची योजना बऱ्याच मराठी सोलापूर यशस्वी झाली आहे. आणि आता राहिलेल्या लोकांना सुद्धा घराची भूमिका या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून होताना आपण सगळे पाहतोय. मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं की सोलापूरच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला खूप भरभरून प्रेम दिले. शहरातले तिन्हीच्या तिन्ही आमदार खूप मोठ्या भागाला भारतीय जनता पक्षाचे निवडून दिलेले आहेत. पाठीमागं आपण बघितलं की महापालिकेमध्ये सुद्धा सत्ता भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या सहकारी पक्षाची निवडून दिलेली होती. आता सोलापूर वासियांच्या सगळ्या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचा आम्ही सगळे सहकारी आमचे सगळे लोकप्रतिनिधी असतील की आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असू आणि खास करून माननीय मुख्यमंत्री मोदी असतील, सगळे मिळून अगदी खेळाच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, त्या सगळ्या योजना इतर या शहरामध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केला. आणि त्यामध्ये आम्ही कुठेही मागत आहे. खास करून वर्ल्ड बँकेकडून बापू आणखी आपल्याला पैसे येतात. शहरातल्या कचऱ्याच्या निर्मूलनाचा प्रोजेक्ट आणि पाणी रिसायकलिंगचा एक मोठा प्रोजेक्ट या शहरामध्ये करण्यासाठी जवळ 700 कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडून येत आणि त्याचा प्रस्ताव वर्ल्ड बँकेने केला. मान्यता अंतिम टप्प्यात येणाऱ्या 10, 15, 20, 25 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यालाही मान्यता मिळेल आणि शहरातल्या पाण्याचा रिसायकलिंग जो किमान शहराचं 70% पाणी रिसायकल झालं पाहिजे. हा जो
संकल्प आदरणीय मोदींनी केलेला आहे त्या अनुषंगानं जवळील प्रोजेक्ट या शहरामध्ये चालू होईल अशा पद्धतीचं काम आणि शहरातले रस्ते असतील शहरातल्या स्वच्छतेचं मी मनापासून कौतुकाला करेन. मी खरं तर माहिती आहे की स्वच्छतेच्या बाबतीत मी खूपच तक्रारी होत्या आणि त्या सगळ्या आता जवळजवळ आता आपण काम एवढंच चांगलं प्रमाणात करते आता बरेच प्रश्न सुटतात 100% सुटणं म्हणणार परंतु त्या दिशेने आपण चाललोय ते प्रश्न सुटताना आपण बघतोय. म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन की सोलापूरच्या जनतेला आमच्या निधी आमदारांनी आणि भारतीय जनता पक्षाने दिलेलं प्रत्येक आश्वासन जवळजवळ आता आम्ही केलेलं आहे. शहराच्या जनतेने ज्या सेवा केली त्या सेवाला उत्तराई होत असताना भारतीय जनता पक्ष अतिशय काम करताना आपण सगळेजण पाहतो. येणारी आता निवडणूक शहराच्या महानगरपालिकेची या निमित्तानं होईल तेव्हा मला खात्री आहे की शहरातील जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहील आणि भरभरून झोळी भरून आशीर्वाद या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमच्या नगरसेवकांना देतील. काम कधी चांगलं होतं लोकांच्या भावना किंवा आपण भारतीय जनता पक्षाबद्दलचा विश्वास लोकांना कधी निर्माण होतो की एका प्रभागामध्ये किमान 10 इच्छुक आपल्याकडे 11-12 इच्छुक आहेत आणि एवढ्या इच्छुकांची संख्या कधी होते की त्यांना खात्री आहे की आपण भारतीय जनता पक्षासोबत गेलो किंवा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असलो तर 100% आपण निवडून येऊ. या शहरातल्या सगळ्यांची इच्छा झालेली आहे. सगळ्यांचीच इच्छा झाली 1000 ऑटो मी आता मी आम्ही ठिकाणी बसायला विचारलं आता जणांचं मुलाखती घ्यायच्या कसं आणि पुढे जायचं कसं हे आपण मी मगाशी सकाळी एकदा बसायला लागेल जे जे इच्छुक आपले आहेत त्यांचं मत ऐकून घ्यायला लागेल त्यांना विश्वास द्यायला लागेल आणि शेवटी तिकीट आपण 102 देऊ शकतो तेव्हा त्यांना विश्वास आपल्याला द्यायला लागेल आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं हा विश्वास मिळवलेला आहे. एका बाजूला आमच्याकडे 1200 इच्छुक आहेत आणि दुसऱ्या बाजूला असा एकही पक्ष आहे ज्याकडे 102 इच्छुक आहे. जबाबदारी सांगतो असा एकही इच्छुक आहे 102 आणि त्यांच्याकडे 102 लोकांनी अर्ज केला तरी सुद्धा त्यांची आंतर्म आत्मासारखी भारतीय जनता पक्षाचे अर्ज घडले अशी परिस्थिती आहे. पण परिस्थिती न बघता कशी गंभीर परिस्थिती समोरच्या पक्षाची पण आम्ही सगळेजण एक दिलानं एक उखाण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पण आम्ही निवडू आणि उमेदवार निवडून एक दिलानं एक ताकदीनं भारतीय जनता पक्षाचा झेंडा या महानगरपालिकेवर आम्ही सगळे मिळून